सामान्यांचे आशास्थान शिवसेनेचे कार्यसम्राट आमदार मान्य महेंद्र शेठ दळवी यांचे डीसीबी ग्रुप काशीच्या सोयरे चषक 2025 मध्ये काळजापासून हार्दिक स्वागत, दमदार स्वागत। तलवार म्हणतात, समाज कार्यातील हक्काचे नाव त्यांना प्रशांत शेठ नाईक म्हणतात। चे माजी नगराध्यक्ष मान्य प्रशांत शेठ नाईक यांचे डीसीबी ग्रुप काशीच्या सोयरे चषक 2025 मध्ये काळजापासून हार्दिक स्वागत, दमदार स्वागत। येत आहेत। एकाने असा विक्रम केला की संपूर्ण भारतामध्ये टेनिस क्रिकेटमध्ये जिंकणाऱ्या संघाला थार देण्याचा विक्रम आमदार महेंद्र शेठ दळवी साहेबांच्या नावावर आहे। आणि महाराष्ट्रात असं पहिल्यांदाच घडतंय, जिंकणाऱ्या संघ मालकाला बैलजोडी भरत शेठ बेलोसे, फायनल सम्राट आणि किनारपट्टीचा राजा, त्यांच्याकडून हा पुरस्कार या ठिकाणी आगमन होत आहे। दमदार आणि आपल्या सर्वांचे लाडके कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ दळवी साहेबांचे या ठिकाणी आगमन होत आहे। काशीची ही डीसीबी ग्रुपची मानाची स्पर्धा 7व्या पर्वामध्ये आली आहे। परवेश शेठ बेलोसे, त्याचबरोबरने जर पाहिलं तर संपूर्ण डीसीबी ग्रुप ज्यांना वेगाची आवड आहे, ज्यांचा वेग कामामधून देखील पाहायला मिळतो, असे कार्यसम्राट आणि वेग सम्राट आमदार या ठिकाणी आगमन होत आहे। महेंद्र शेठ दळवी साहेबांचा नगराध्यक्ष प्रशांत शेठ नाईक साहेब आपलं देखील या ठिकाणी स्वागत असणार आहे। एक नक्कीच सोयरे चषक ही स्पर्धा आहेत आणि सगळे एकमेकांचे सोयरे देखील आहेत। नाईक साहेब आपलं स्वागत, दळवी साहेबांचं देखील स्वागत असणार आहे या ठिकाणी। पोलीस पाटील समृद्धी राणे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत। विद्याताई परवेश बेलोसे देखील ताई या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या औक्षण करताना पाहायला मिळत आहेत। आमदार साहेबांचं, ज्या आमदारांच्या कामाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर होते आणि ज्यांच्या बैल जोडीची चर्चा सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रभर होते, असे कार्यसम्राट आणि ज्यांना वेगाची आवड आहे, असे वेगवान कार्यतत्पर आमदार महेंद्र शेठ दळवी साहेबांचे या ठिकाणी आगमन होत आहे या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये। आणि स्पर्धा कुणी आयोजित केली आहे? संपूर्ण कोकण किनारपट्टीवर ज्यांच्या वेगाची, ज्यांच्या छब्या आणि चिमण्याची चर्चा आहे, फायनल सम्राट भरत शेठ बेलोसे यांचं या ठिकाणी आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे। भव्य दिव्य स्पर्धा आणि या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्या तमाम मान्यवरांचं आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत। पर्यटकांना भुरळ घालणारे काशीत आज मात्र क्रिकेट प्रेमींना भुरळ घालताना पाहायला मिळत आहे। सगळ्यांचं हार्दिक स्वागत। धन्यवाद धन्यवाद। आपण थोड्याच वेळात मॅच सुद्धा सुरू करूयात। यस, मॅच सुरू करायची सर। धन्यवाद। मॅच सुरू करायची सर, मॅच सुरू करायची। सेमीफायनलचा सामना आहे आणि ज्यांच्या वीर दमदार आमदार चषकामध्ये अख्ख्या भारताने पाहिलं की संघ मालकाला काय काय बक्षिसं दिली जातात, तर अलिबाग मुरुडचा पॅटर्न थोडासा वेगळा आहे। इकडे मात्र थारच दिली गेली आणि त्या थारची चर्चा मी तर म्हणेल अख्ख्या भारतामध्ये होताना पाहायला मिळाली। आणि कोणती गोष्ट होते ना ज्यावेळेला करतात ना, ज्यावेळेला आमदार साहेब काहीतरी वेगळे पण त्याच्यामध्ये पाहायला मिळतं आणि त्याची चर्चा भारतामध्ये होते। आज मात्र त्यांचे या ठिकाणी आगमन झालंय, हार्दिक असं स्वागत। चला मॅच सुरू होते, मॅच सुरू होते। पारगाव एका बाजूला पाहायला मिळेल। आमदार साहेब आपलं मनापासून हार्दिक स्वागत असणार आहे, ज्यांच्या नावाची चर्चा अख्ख्या महाराष्ट्रभर आहे। एक चांगला सामना सेमीफायनलचा पनवेल तालुक्यातील पारगाव आणि मुरुड तालुक्यातील सर्वागाव। मॅच सुरू ठेवायची। या साखरकर साहेब आपले हार्दिक स्वागत। आज आपल्याला
लग्नाचा वाढदिवस देखील आहे, त्याच्या निमित्ताने देखील आपल्या दोन्ही उभयतांना खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहे. साखरकर साहेब आपलंही स्वागत. DCB ग्रुपची स्पर्धा म्हटलं तर बरंच काही या ठिकाणी पाहायला मिळतं. विजेत्या संघ मालकाला बैल जोडी, कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये या गोधनाची पूजा केली जाते. बैलगाडी शर्यत, बैलगाडा शर्यत आज नाही तर पूर्वीच्या कालखंडापासून पाहायला मिळतात. परंतु या परिसरामध्ये एक वेगळ्या शर्यती चालतात, त्या समुद्र किनाऱ्यावर होतात आणि समुद्र किनाऱ्यावरच्या या स्पर्धांना देखील एक वेगळी मजा असते. आणि सध्या समुद्र किनाऱ्यावर बैलगाडी शर्यतीमध्ये नाव चर्चेत आहे एका फायनल सम्राटाचं. परवेश शेठ, भरत शेठ बेलोसे सध्या चर्चा आहे सर्व दूरपर्यंत आणि त्यांच्याच माध्यमातून ही स्पर्धा ही पाहायला मिळते. 7 वर्षे ही स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. भारतातील नामवंत खेळाडू, 2 आयकॉन खेळाडू, गावनिहाय क्रिकेट आणि प्रत्येक टीम मध्ये 2 आयकॉन, हा फॉर्मॅट या ठिकाणी पाहायला मिळतोय. सध्या सेमीफायनल सुरू आहे आणि यानंतर फायनल मॅच, अशा 2 मॅच आता बाकी आहे. 4 ओव्हरची मॅच. एका बाजूला मुरुड तालुक्यातील सर्वे टीम आहे आणि दुसऱ्या बाजूला पनवेलची पारगाव. हो 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 हो, चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. जातो यष्टी रक्षकांच्या दिशेने. निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या झाली आहे ती 15. ओव्हर नंबर 2 मार्गस्थ असताना पाहायला मिळते आपल्याला. 7 वर्ष सगळ्यांच्या हृदयाचा ठाव घेणारी स्पर्धा. पर्यटक सातत्याने काशीच्या दिशेने येतात. पर्यटकांना भुरळ घालणारं हे काशीद आज क्रिकेट प्रेमींना भुरळ घालताना पाहायला मिळत आहे. एक भव्य दिव्य आयोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेला उचलता बॉल होता, त्याला पाठीमागच्या बाजूला खेळले आणि त्या ठिकाणी बॉलला सीमारेषेच्या पार पाठवलं रजत मुंडे यांनी. 4 धावा. सामाजिक कार्याचा ऊर्जा स्रोत असणारे, तरुणांचे स्फूर्तीस्थान, जनसामान्यांचे आशास्थान, शिवसेनेचे कार्यसम्राट आमदार मान्य महेंद्र शेठ दळवी यांचे DCB ग्रुप काशीच्या सोयरे चषक 2025 मध्ये काळजापासून हार्दिक स्वागत केलं जात आहे. आगळ्या वेगळ्या पद्धतीने औक्षण केलं गेलं. सुरुवातीला रजत मुंडे, रिवर्सचा फटका आणखीन एकदा, परंतु या वेळेला तिकडे रणनीती होती. रिवर्सचा फटका खेळायला गेले या ठिकाणी, परंतु तिकडे विकेट त्यांना पाहायला मिळते. प्रशांत शेठ नाईक साहेबांचं देखील आगळ्या वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी स्वागत करण्यात आलेलं आहे. आपल्या सगळ्यांचं लाडकं नेतृत्व आणि महाराष्ट्र राज्य विधानसभेतील कार्यतत्पर दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी साहेबांचं देखील या ठिकाणी स्वागत करण्यात आले आणि त्यांच्याच वाढदिवसाच्या निमित्ताने ही भव्य दिव्य स्पर्धा 7व्या पर्वामध्ये सोयरे चषक आलेली आहे. यावेळेला बॅकफुटला जात असताना मात्र स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि इकडे ओव्हर जर पाहिलं तर 2 संपतायत. 4 ओव्हरची मॅच आहे. धावसंख्या झाली 19. या स्पर्धेतील ज्या ज्या गोष्टींची चर्चा आहे त्यामध्ये स्पर्धेचं नाव म्हणजे सोयरे चषक आणि त्यानंतर महाराष्ट्रात पहिल्यांदाच असं घडलंय विजेत्या संघ मालकाला एक बैल जोडी देण्यात येते. त्याचं कारण आहे आणि पहा हे बक्षीस देण्यासाठी सुद्धा आगळं वेगळं देण्यासाठी सुद्धा आमदार साहेबांनी सांगितलेलं आहे. बॉल सीमारेषेच्या पलीकडे एक लहानगा तिकडे कॅच पकडतोय.
ज्यांनी कॅच पकडली आहे त्यांनी या ठिकाणी यायचंय. ज्यांनी कॅच पकडली त्यांनी इकडे यायचं, आपल्यासाठी पुरस्कार आहे. सगळं काही या ठिकाणी जबरदस्त, संपूर्ण भारतभर चर्चा होईल अशी स्पर्धा पाहायला मिळते. काहीतरी वेगळं या वेळेला फटका खेळलाय, टायमिंग तेवढं प्रॉपर नाहीये, बॉल हवेत आहे, फिल्डर थोडेसे दूर होते आणि तिकडे दुसरी धाव देखील घेतली गेली आहे. धाव संख्या 2 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. 27 धावा धाव फलकावर. आमदार महेंद्र शेठ दळवी साहेबांचे या ठिकाणी आगमन झालंय. अंतिम दिवस आहे आज या सोयरे चषकाचा. चालू असणारा सेमीफायनलचा सामना, एका बाजूला सर्वे संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय पनवेलचा पारगाव. सेमीफायनल आणि फायनल साठी विशेष पुरस्कार आहेत. अर्धशतक करणाऱ्या खेळाडूला 5,000 रुपयाचा पुरस्कार असेल. मेडन ओव्हर टाकणाऱ्या, नो बॉल, मेडन ओव्हर टाकणाऱ्या यस खेळपट्टीच्या बाहेर पडलाय. गोलंदाजासाठी 2,000 रुपयाचा पुरस्कार, लगातार 3 षटकार, 1,000 रुपयाचा पुरस्कार, लगातार 3 विकेट, 1,000चा पुरस्कार. मैदानाच्या बाहेर कॅच घेणाऱ्यासाठी देखील 100 रुपयाचा विशेष पुरस्कार आहे आणि तो स्वीकारण्यासाठी त्या खेळाडू प्रेक्षकांनी यायचंय. बिग हिट, काय फटका खेळलाय, जबरदस्त फटका येतोय, सिक्सर 6. करतात त्याला तलवार म्हणतात, ढाल तोडून वार करतात त्याला तलवार म्हणतात. समाज कार्यातील हक्काचे नाव त्यांना प्रशांत शेठ नाईक म्हणतात. धाव संख्या जर पाहिली तर 6 ने पुढे जाते, जाऊन पोहोचते 34 धावांवर या वर्षी. कारण बैलगाड्याच्या शर्यती आपल्याकडे सातारा परिसरामध्ये एकाच वेळेला एक मोठी रेस असते. पुणे परिसरात गेलात तर सेकंदावर घाटातली रेस असते. परंतु समुद्र किनाऱ्यावर तुम्ही आलात, एक वेगळ्या पद्धतीच्या शर्यती पाहायला मिळतात. आणि या वर्षी संपूर्ण कोकण किनारपट्टीवर एका नावाची चर्चा झाली, छब्या आणि चिमण्याची चर्चा झाली आणि परवेश शेठ, भरत शेठ बेलोसे काशीद या नावाची सुद्धा चर्चा झाली आणि त्यांच्या माध्यमातून ही भव्य दिव्य स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळते. फायनल सम्राटाची स्पर्धा आहे आणि यानंतर फायनल सुद्धा होणार आहे. संतोषजी राणे यांचंही कौतुक करावं लागेल, सरपंच साहेबांचं. या स्पर्धेसाठी डीसीबी ग्रुप एक धाव तर घेतली आहे, दुसरीचा कॉल, थ्रो चांगला आहे आणि तिकडे माघारी परतताना पाहायला मिळतील खेळाडू, रन आउट. संधी साधनी थेट पठ्याने घेतली झणझणीत विकेट. काशीद गावचे विद्यमान सरपंच मान्य संतोष शेठ राणे यांची बळीची टाळी. गाडी शर्यत या दोघांनी आपल्या सगळ्यांना वेळ लावून सोडलेला आहे. आज आपण या ठिकाणी पाहतोय क्रिकेटची एक भव्य दिव्य स्पर्धा. जी स्पर्धा गेली 7 वर्ष आपल्या सगळ्यांना काशीदला खेचून आणते, ती स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. भव्य दिव्य आयोजन, लाखाचं पारितोषिक, लखपती टीम होणार आहे आणि संघ मालक बैल जोडीचा मालक होणार आहे. कोण होणार आहे ते आज कळेल आपल्याला. यावेळेला चांगला बॉल खोलवर टप्प्याचा, त्याला मात्र खेळले जरूर. एका धावेने धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु धाव नाही मिळणार आहे. डॉट बॉल, ओव्हर नंबर 3 मार्गस्थ असताना धाव संख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 35 धावा ओव्हर नंबर 3 मार्गस्थ आहे. कोण जिंकणार ही मॅच, चर्चा सर्व दूर पर्यंत. यावेळेला ऑप्शनच्या बराचसा बाहेर आणि तिकडे नो बॉल पाहायला मिळतोय. एका बाजूला मुरुड तालुक्यातील सर्व टीम आहे. हे देखील एक जबरदस्त गाव आहे. सर्वे निखिल दारवे एक मोठं नाव आहे या परिसरातील. या वेळेला फटका खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग नाही झालाय, टप्पा पडतोय, बॉल फिरतोय. पहा, फिरलेल्या बॉलचा अचूक अंदाज घेतला तिकडे फिल्डरने आणि तिकडे एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या पुढे गेली आहे. 3 ओव्हरचा खेळ संपतोय. पहिल्या धावसंख्या झालेली आहे ती 37. 1 ओव्हर शेवटची बाकी आहे पहिल्या डावातील सेमीफायनलच्या. काय होणार? चे प्रोप्रायटर मान्य दाऊद भाई यांकडून ही पहा ओव्हर संपली. क्रिकेटच्या या अद्भुत खेळाने आपल्या सगळ्यांना वेळ लावून सोडलाय आणि आज काशीद नगरीमध्ये पर्यटकांना बोलावणारे काशीद आज क्रिकेट प्रेमींना मात्र या ठिकाणी बोलावत आहे आणि एक भव्य दिव्य अशी डीसीबी ग्रुपची स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते.
प्रेक्षकांनी देखील मोठ्या प्रमाणावर गर्दी केली या स्पर्धेसाठी. युट्यूबला सुद्धा 24 लाईव्ह इव्हेंट खूप चांगल्या पद्धतीने जगभर पाठवते ही स्पर्धा. फायनल सम्राटांच्या स्पर्धेमध्ये फायनलला कोण जाणार, कारण एच जे टायगर अलिबाग हा संघ या ठिकाणी 3 संघांमध्ये रेस झाली आणि कारण रेस मात्र या ठिकाणी जिंकली एच जे टायगर अलिबागने. आणि आता सर्वे आणि पारगाव यांच्यातील सामना आपण पाहतोय. अखूट टप्प्याचा बॉल त्याला फाईन लेगला उडवलाय. मोठा फटका खेळलाय निखिल दार्वेने. सिक्सर. मान्य प्रदीप शेठ मुकादम यांचा खणखणीत षटकार. प्रेक्षक विशेष पुरस्कार आहे तो स्वीकारण्यासाठी यायचंय. यावेळेला वेगात बॉल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिला आणि या ठिकाणी समोरच्या दिशेने खेळलेला स्ट्रोक पाहायला मिळतोय. एक धाव तिकडे घेतली जाईल. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिलाय. शेवटची ओव्हर आहे ही. धाव करावी लागणार आहे आणि या ठिकाणी धाव संख्या 2 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. सन्माननीय अमितजी नाईक साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अलिबाग मुरुडचे सन्माननीय अध्यक्ष यांचं देखील या क्रीडा नगरीमध्ये आगमन होत आहे आणि ते सुद्धा फायनल सम्राटच आहेत. मैदानावर एवढे सगळे फायनल सम्राट आता मंचावर देखील आम्हाला पाहायला मिळत आहेत, कारण महेंद्र शेठ दळवी साहेब यांचं पहिलं प्रेम बैलगाडी शर्यत सुद्धा आहे आणि त्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. अमित शेठ नाईक साहेब फायनल सम्राट आपलं देखील या ठिकाणी स्वागत असणार आहे. फायनल सम्राट भरत शेठ बेलोसे यांच्या वतीने फायनल सम्राट अमितजी नाईक साहेब आपलं देखील स्वागत. धाव संख्या जर पाहिली तर या ठिकाणी आता 47 झाली आहे. 2 बॉल बाकी आहेत. यस, बैलगाडी शर्यतीवर विशेष प्रेम आमदार साहेबांचं राहिलेलं आहे आणि म्हणून या वेळेला बिग हिट खोलवर टप्प्याचा बॉल आणि या फटक्यावर मुरुड तालुक्याची आणि सर्वे गावची ताकद पाहायला मिळाली. सिक्सर. हा गेला बुलंदी षटकार. साईदीप हॉटेलचे प्रोप्रायटर मान्य प्रदीप शेठ मुकादम यांचा खणखणीत षटकार. आणि धावसंख्या 50 ही ओलांडते. 53 धावा धाव फलकावर सर्वे संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. यस, ज्यांनी कॅच घेतली त्यांनी सगळ्यांनी या. हो, यावेळेला थोडस फाईन खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. 1 धाव त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न होतोय आणि पहिला डाव सेमीफायनलच्या मॅचचा यस बॅटने आली आहे. संपलेला आहे. धाव संख्या झालेली आहे ती 54 धावा 4 ओव्हर मध्ये केल्या त्या सर्वे टीमने आणि 55 धावा पारगाव टीमला बनवायच्या आहेत दुसऱ्या डावामध्ये. ज्यांनी ज्यांनी कॅच घेतले त्या सगळ्यांनी इकडे या. माझ्या मते 3 कॅच घेतलेले आहेत प्रेक्षकांनी, त्या सगळ्यांनी या ठिकाणी यायचं आहे आणि याच्यानंतर मी आमंत्रित करतोय दुसऱ्या डावासाठी या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी कॅच घेतली त्यांना पुरस्कार आहेत. एक जबरदस्त सेमीफायनल आणि जशी यानंतरची महत्वाची मॅच सुरू होईल मी आमंत्रित करतोय या वर्षी या स्पर्धेच्या निमित्ताने पहिल्यांदाच ज्यांनी ज्यांनी प्रेक्षकांमध्ये कॅच घेतल्या त्या सगळ्यांनी इकडे या. त्यांच्यासाठी पुरस्कार आहेत. मी आमंत्रित करेल यावर्षी पहिल्यांदाच रायगड जिल्ह्यात ज्या नावाची डंका चर्चा सध्या सुरू आहे, तारा या गावचे सुप्रसिद्ध समालोचक रोशनजी पाटील सर यानंतरच्या डावासाठी आणि त्यानंतर यासीन मर्चंट सरांचा आवाज देखील ऐकायचा आहे आपल्याला. यस, हॅलो. खरं तर सर्वांचं पुन्हा एकदा आपण स्वागत करूया आणि त्याच वेळेला ज्याने ज्याने प्रेक्षक कमाल कॅच पकडलेले आहेत त्या प्रेक्षकांना विनंती राहील आपला गिफ्ट घेऊन जा. सरप्राईज गिफ्ट त्या प्रेक्षकांसाठी आहे. पारितोषिक ते स्वीकारण्यासाठी आपण मंचासमोर या. उपस्थित मंचावरती सर्व सन्माननीय पाहुणे खऱ्या अर्थानं पाहता अलिबाग मुरुड मतदारसंघाचे कार्यसम्राट लोकप्रिय दमदार आमदार महेंद्रशेठ दळवे साहेबांचं आगमन या ठिकाणी झालंय.
ऋषिकांतजी डोंगरेकर आणि सुनीलजी दिवेकर या दोन मान्यवरांचं आगमन. त्यांना विनंती असेल आपण सन्मानपूर्वक आपण आमच्या अतिथी मंचावरती आसन असतं. आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा DCB ग्रुप काशीत आयोजित सोयरे चषक 2025 या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत. खरं तर सोयरे या नावाला आपण पाहताय समर्पित करणारी ही स्पर्धा आदरणीय प्रशांतजी नाईक साहेब, आदरणीय आमदार महेंद्र दळवी साहेब हे खरं तर सोयरे आहेत, एकमेकाचे व्याही आहेत आणि त्यांच्या नात्याला समर्पित करणारी ही स्पर्धा म्हणजे सोयरे चषक 2025. दिव्याने दिवे लावत गेलो की दिव्यांची एक दीपमाळ तयार होते, फुलांनी फुलं जोडत गेलो की फुलांचा एक फुलहार तयार होतो, त्याचप्रमाणे माणसाने माणसं जोडत गेलो की माणुसकीचं सुंदर आणि एक उत्तम नातं तयार होतं. आणि आज हे नातं सोयरे नातं त्यांना डेडिकेट करणारी ही दमदार स्पर्धा आपण काशीत नगरीमध्ये पाहताय. या स्पर्धेची क्रेज, या स्पर्धेची चर्चा ही सातत्याने महाराष्ट्रभर राहिली की मोना महाराष्ट्राच्या बाहेरचे खेळाडू देखील तुम्हाला या मैदानावरती खेळताना पाहायला मिळाले. आज देखील मे महिन्यामध्ये या स्पर्धेचं आयोजन असतानाही मोठ्या संख्येने प्रेक्षकांची गर्दी, अलोट गर्दी या मैदानाच्या अवतीभोवती पाहायला मिळाली प्रत्येक दिवसामध्ये पहिल्या दिवसापासून. आणि त्याच वेळेला विविध भागातील, विविध जिल्ह्यातील, विविध तालुक्यातील आयकॉन खेळाडू ग्रामीण संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व संघांचं मी पुन्हा एकदा DCB ग्रुप काशीद यांच्या वतीने नक्कीच आभार व्यक्त करेल. आपण सर्वांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलं आणि आज या स्पर्धेचा अंतिम दिवस, सेमीफायनलची ही लढत. या सत्रामध्ये टार्गेट चेस करायचं आहे. येणाऱ्या 24 बॉलमध्ये पारगाव टीमला धाबाचा पाठलाग मैदानामध्ये करायचा. तब्बल 55, 24 बॉल आणि 55 धाबा. मैदानामध्ये सलामीवीर 2 खेळाडू दाखल झालेले आहेत. सुमित डोंगडे रायगड प्रीमियर लीगच्या पहिल्या 2 पर्वामध्ये सलग 2 वेळा मालिकावीर असणारा पारगावचा सुपरस्टार, रायगडचा मिस्टर 360 डिग्री आणि त्याच वेळेला आपल्या स्वप्नातील पहिली 4 व्हीलर कार रायगड प्रीमियर लीगच्या चौथ्या पर्वामध्ये पटकावणारा खालापूर तालुक्याचा लोधिवली गावचा आयकॉन खेळाडू बंटी भद्रिके. 55 धाबांचा पाठलाग करण्यासाठी मैदानामध्ये सलामीवीर जोडी दाखल झाली आहे. खरं तर हा सामना अतिशय इम्पॉर्टंट राहील सर्वे आणि एका बाजूला खऱ्या अर्थाने पारगाव या टीमसाठी. दोन्ही टीम मध्ये आपण पाहिलं ऑल इंडिया आयकॉन. लेट्स प्ले. डावाला सुरुवात झाली. 55 धाबांचा पाठलाग करण्यासाठी पहिली जोडी मैदानाकडे आले. बॉलिंग मार्क मध्ये गोलंदाज सज्ज होतोय निखिल धारवे. पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट, बॅकफुटला गेले, कट केला बॉलला, कव्हर पॉइंटला फटका, इनफिल्डला क्लिअर करत असताना बॉल निघाला डीप कव्हर पॉइंटला. 2 क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करतील पण तो बॉलने रेस जिंकली पहिल्या बॉलवरती. वेलकम बाउंड्री 4. पुढं नाही चालत डांगडिंग, सीमा रेषा भेदून गेला आरपार. प्रतीश कासार खानावळचा सनसनीत चौका. बॉलवरती चांगला खणखणीत चौकार त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बॉलच्या मेरिटनुसार खेळले बंटी भद्रिके, नामवंत हा खेळाडू. याही वेळेला ऑन साइडला फुलर लेन बॉल ड्राईव्ह करत असताना मिड विकेटकडे हा फटका आहे. डीप मध्ये फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली लाजबाब. खरं तर टॉप 3 मध्ये जेव्हा 3 संघ आले, 3 संघातील प्रमुख खेळाडूंमध्ये रेस लागली. 4 धाबा जो लवकर कंप्लीट करेल त्याला थेट फायनलचा तिकीट मिळेल. आणि त्यामध्ये खऱ्या अर्थानं पाहिला SJ टायगर्स हा संघ, त्या संघातील खेळाडू करण त्याने 4 धाबा सर्वात अगोदर वेगवान कंप्लीट केला, त्यामुळे त्या संघाला डायरेक्ट मेगा फायनल मध्ये प्रवेश मिळाला. त्यामुळे खरं तर त्याही संघाचं कौतुक करावं लागेल. जो जिंकेल या मॅच मधून तो मात्र अंतिम फायनल मध्ये धडक मारील आणि तो संघ खेळेल मैदान. यानंतरच्या सामन्यामध्ये अलिबाग संघाविरुद्ध वाईल्ड कार्ड या टीमला मिळाली होती. यावेळेला सुमित वन्स अगेन, आजचा दिवस सुमित डोंगडेने गाजवलाय. स्लॉट मध्ये आला, त्याला पाठवलाय मैदानाच्या बाहेर सिक्सर प्लॉट मध्ये 6 धाबा. बॅटिंग पहिल्या सामन्यापासून गदरा 4था सामना सुमितचा आपण पाहता. फक्त मागच्या सामन्यामध्ये हा खेळाडू लवकर बाजला, अन्यथा मागील 2 सामन्यामध्ये सलग 2 वेळा सामनावीर सुमित डोंगडे हा खेळाडू राहिलाय. आणि याही वेळेला पहिला षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला निखिलच्या अगेन्स्ट. धीम्या गतीचा बॉल फुल टॉस आहे ऑन साइडला, मिस्टामिंग फटका बॉडी स्ट्रॉंग ऑनला, लॉंग चेस आणि बॉल निघाला. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, सीमा रेषा पार, खणखणी चौकार.
जो संघ चॅम्पियन होईल त्या संघाच्या संघ मालकाला महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा एक आकर्षक पारितोषिक खरं बैल जोडी देऊन त्याचा गौरव केला जाईल. खूप खरं तर उत्कंठ आहे कोणत्या संघ मालकाला ही बैल जोडी मिळेल आणि त्याहीपेक्षा जो संघ चॅम्पियन बनेल त्याला पुढच्या वर्षी मोफत प्रवेश देखील मिळेल. नो बॉल कॉल. यस, त्या संघ मालकांना पुढच्या वर्षी मोफत प्रवेश दिला जाईल याची देखील नोंद घ्या. कारण काशीद म्हटलं की दमदार आयोजन आणि नियोजन आणि सर्वात महत्वाचं म्हणजे नियमावली या स्पर्धेच्या त्याही तितक्याच महत्वाच्या आहेत. टॉस होण्या अगोदर नियमांचा कागद प्रत्येक कॅप्टनकडे दिला जातोय. पुन्हा एकदा ओव्हरपिच बॉल, याही वेळेला हा बॉल होता बॉल लॉंग ऑनला स्टिअर केला बॉलला फर्स्ट रन कंप्लीट केली आहे. फिल्डर त्या ठिकाणी आहेत. एकच रन या बॉलवरती मिळेल. बॅटिंग करत असताना पारगाव टीमला धावसंख्या धाव फलकावरती आहे ती म्हणजे आतापर्यंत बिनबाद 17. सलामी वीर खेळाडूने मात्र चांगली सलामी दिली असं म्हणायला हरकत नाहीये. ओपनिंग ब्लास्टर चांगला स्टार्ट हवा होता आणि पहिल्या ओव्हरमध्ये आतापर्यंत 17 धावा या धाव फलकावरती लागल्या. 55 धावांचा पाठलाग त्या ठिकाणी करायचा आहे आणि सुरुवातीच्या काही बॉलमध्ये आतापर्यंत 17 धावा पाहायला मिळाला. विकेट हवा आहे फिल्डिंग करणाऱ्या संस्कार स्पोर्ट्स सर्वे या टीमला. नेक्स्ट बॉल लेफ्ट केला सोडून दिला. नो बॉल कॉल. यस, आपण पहिला पुन्हा एकदा खेळपट्टीच्या बाहेर पडलेला हा टप्पा त्यामुळे पंचांनी या बॉलला नो घोषित केलाय. आणखीन एक एक्स्ट्रा बॉल फेकावा लागेल गोलंदाज निखिलला. धावांमध्ये वाढ होत चालली आहे. तब्बल 18 धावा या धाव फलकावरती आहेत. विकेट ची प्रतीक्षा लागली आहे. सर्वे संस्कार स्पोर्ट्स सर्वे या टीमला पहिल्या दिवसामध्ये हा संघ क्वालिफाय झाला टॉप 3 मध्ये. काल ज्या संघाला वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली तो संघ होता SJ टायगर्स अलिबाग. मृणाल वर्सोलकर यांचा संघ, विराटचा संघ कालच्या दिवसामध्ये आपण पहिला टॉप 3 मध्ये आले. आणि आज जेव्हा रेस लागली तेव्हा त्याच संघातील खेळाडू त्याने 4 धावा लवकर कंप्लीट करत तो संघ मेगा फायनल मध्ये पोहोचलाय. त्यामुळे नक्कीच त्यांचंही अभिनंदन करावं लागेल. अलिबागचे 2 संघ, एक संघ पनवेल तालुक्याचा आहे या स्पर्धेमध्ये. याही वेळेला लेंथ बॉल टाकला, थोडासा हार्ड लेंथ वरती होता, बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु इथे चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. पहिलं षटक संपलं आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टोटल धावा धाव फलकावरती लागल्या बिनबाद 18. चला बॅट हवी आहे. आमचे कमिटी मेंबर्स मैदानाकडे जातील. उत्तम दर्जाचं आयोजन आणि उत्तम दर्जाचं नियोजन हे तुम्हाला काशीद नगरीमध्ये पाहायला मिळेल. आतुरता होती प्रत्येक क्रिकेट चाहत्याला, प्रत्येक खेळाडूला केव्हा ही स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीला येईल. प्रत्येक खेळाडूने सांगितलं आम्ही या स्पर्धेमध्ये आवर्जून सहभागी होतो आणि या ठिकाणी सहभाग झालेले सर्व संघ त्यांचंही खरं तर विशेष कौतुक करावं लागेल. उत्तम आयोजन. 24 संघ या स्पर्धेमध्ये पाहिले. टॉप 2 मध्ये काल 2 दिवसामध्ये 2 संघ पाहिले, अलिबाग आणि सर्वे. आणि आजच्या दिवसामध्ये पारगाव संघ टॉप 3 मध्ये गेला. आता टॉप 2 मध्ये कोणता संघ जाईल? एक ऑलरेडी गेलाय, तो संघ आहे खरं अलिबाग. जो जिंकेल तो मात्र मेगा फायनल मध्ये पोहोचेल. यासाठी ही खरं लढत. उत्तम कामगिरी राहिली संपूर्ण आयोजकांची. अलिबाग मुरुड मतदारसंघाचे कार्यसम्राट, लोकप्रिय दमदार आमदार आदरणीय महेंद्रशेठ दळवी साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या ठिकाणी DCB ग्रुप काशीद यांच्या वतीने सोयरे चषक या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं. सन्माननीय नगराध्यक्ष प्रशांतजी नाईक साहेब मंचावरती आहेत. खरं तर विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी या मंचावरती सामन्याचा आनंद घेत असताना मैदानाच्या चहूबाजूला असलेले प्रेक्षक त्यांचाही मी नक्कीच DCB ग्रुप काशीद यांच्या वतीनं आभार व्यक्त करेन. पहिल्या ओव्हरमध्ये 18 आल्या. आता येणाऱ्या खरं 18 चेंडूमध्ये विजयासाठी जवळजवळ 37 धावांचं समीकरण. बीमर कॉल आणि या बीमर बॉल वरती धमाका सुमितचा पाहायला मिळाला. वेस्ट साइड बीमर 6+1 7 धावा मिळतील पारगाव टीमला. सातवादार हा गेला बुलंदी षटका. साईदीप हॉटेलचे प्रोप्रायटर मान्य प्रदीप शेठ मुकादम यांचा खणखणीत षटका. खराब चेंडू त्याचा पुरेपूर समाचार सुमित डोंगरेने घेतलाय. 360 डिग्री हा खेळाडू. नेक्स्ट बॉल फ्रीट रजत मुंडे यावेळेला आलाय. पुलर लेन बॉल आपण पाहिला ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑफ कडे खेळले. एक सिंगल या ठिकाणी घेईल मिळाली. सेकंडचा कॉल बघता बघता 2 धावा देखील मिळाल्या. बॅटिंग करत असताना पारगाव टीमला. बॉलिंग मार्क मध्ये देखील आपण पाहिला अखिल भारतीय टेनिस क्रिकेट स्टार रजत मुंडे. खालापूर तालुक्यातील चांबार्ली गावचा हा खेळाडू. मागच्या याच वर्षी आपण पाहिला ISPL ही सर्वात मोठी स्पर्धा झाली. त्या स्पर्धेतला उत्कृष्ट फलंदाज आणि तब्बल उत्कृष्ट फलंदाजसाठी 25 लाख कॅश प्राइज या खेळाडूला मिळाला होता. असा एक दमदार खेळाडू मैदानामध्ये बॉलिंग करतोय आणि त्यांच्या समोर सुमित डोंगरे स्टॅकिंग एंड वरती. हाफ ट्रॅकर जागा बनवली आणि बॉलला जागा दाखवली. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. सुमित डोंगरेचा क्लास षटकार.
बघा आमचे कमिटी मेंबर्स सागर आहे त्या ठिकाणी लगेच मॅच बॉल मैदानामध्ये पाठवा विनंती राहील आमच्या त्या ठिकाणी कमिटी मेंबर्स आणि प्रेक्षकांना. आपण खूप चांगलं सहकार्य केले 2 दिवस केला. आता शेवटचा सामने काही आहेत त्यामध्ये देखील आपण सहकार्य करा. पायात टाकलाय सन्मानजनक फक्त दिशा दिल्या वृष्ठा सायनं बॉलला टर्न केला अलॉंग विथ कार्पेट फटका डीप मध्ये चाललाय. पहिली रन कंप्लीट झाली. सेकंडला रेडी होता सुमित परंतु नकार दिला त्या ठिकाणी बंटी बद्रिके या खेळाडूने. 1 धाव या ठिकाणी मिळाली. संघाची वाढती धावसंख्या धाव फलकामध्ये आपण पाहिली तब्बल 34 धावा. अजूनही 21 धावांची गरज आहे येणाऱ्या काही बॉलमध्ये. याच मैदानावरती महाराष्ट्राचा बाईक सम्राट केतन मात्रेचा अर्धशतक आपण पाहिलं. याच मैदानावरती रायगड भूषण सुशांत मोकलचं देखील आपण अर्धशतक पाहिलं. अशा अनेक मोठ्या इनिंग या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. त्याच वेळेला आपण पाहिलं लो स्कोरिंग सामने हाय व्होल्टेज होताना देखील पाहायला मिळाले. पुन्हा एकदा ड्राईव्ह लेंथ मध्ये बॉल हलक्या हाताने बॉलला ऑफ ड्राईव्ह करत असताना व्हीसेप मध्ये खेळले. डीप मधून फिल्डर प्रचंड वेगाने पुढे आले. एकच रन या बॉलवरती मिळेल. एका रनच्या मदतीने अगदी डोक्याचा वापर करत हे खेळाडू मैदानामध्ये खेळतात. सिंगल डबल देखील घेतात. षटकार चौकार देखील पाहायला मिळाले. टोटल धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत आहे 35. अजूनही विजयासाठी 20 धावांची गरज असेल बॅटिंग करणाऱ्या पारगाव टीमला. वन्स अगेन सुमितने आक्रमण चढवलंय परंतु यावेळेला फटका फसतो की काय असं वाटलंय व तसं घडलेलं नाहीये. बॉल त्या ठिकाणी केतनच्या डोक्यावरून निघाला. बाउंड्रीच्या बाहेर सीमा पार षटकार. वन मॅन आर्मी एकतर्फा मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. 9 चेंडूमध्ये 32 वरती खेळतो मैदानामध्ये सुमित डोंगडे हा खेळाडू. व्यावसायिक दर्जाचा खेळाडू. यावेळेला अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर गोलंदाजावरती प्रेशर व्हाईट बॉलचा इशारा. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या तब्बल 18. या ओव्हरमध्ये रजत देखील आता महागडा ठरतोय. त्याच्यावरती देखील आक्रमण पाहायला मिळालं. आणखीन एक व्हाईट बॉल अतिरिक्त रनसाठी ठिकाणी मिळेल पारगाव टीमला. संघाची धावसंख्या धाव फलकावरती तब्बल 42. अजूनही विजयासाठी आपण या ठिकाणी पाहता तब्बल 13 धावांची गरज असेल बॅटिंग करताना पारगाव टीमला. किती बी समोर येऊ द्या त्याला एकटा बस. आजचा दिवस राहिला सुमितच्या नावावरती. शॉटमफुल पॉवरफुल वंडरफुल अँड डिलाइटफुल षटकार. या ओव्हरमध्ये जवळजवळ 30 धावा आल्या पारगाव टीमसाठी आणि तब्बल 48 वरती पारगाव संघ पोहोचला. आता विजयासाठी फक्त आणि फक्त 12 बॉलमध्ये 7 धावांची गरज असेल. टायगर अलिबाग संघाचा कॅप्टन आपण व्यासपीठासमोर या. यानंतर लगेचच विनर विपक्ष अलिबाग या 2 टीम मध्ये टॉस केला जाईल. तर याच दरम्यान आदरणीय अभिषेकजी काते माजी सभापती यांचं आगमन. त्यांना विनंती असेल आपण या मंचावरती आपलं स्वागत. सन्माननीय अभिषेकजी काते साहेबांचं या ठिकाणी आगमन. माजी सभापती आपलं सहर्ष स्वागत. बोला तयार. इथे देखील उंची घेतल्या फटक्याने फिल्डर त्या ठिकाणी आहे डीप मध्ये. जज करत असताना कदाचित झेल होऊ शकताना इथे मात्र पहिला विकेट मिळाला. 3ऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाला. जी पार्टनरशिप 48 धावांची झाली ती मात्र आता ब्रेक केली गोलंदाजाने. पहिला ब्रेक थ्रू मिळाला फिल्डिंग करताना सर्व टीमला. संधी साधनी थेट पठ्याने घेतली झणझणीत विकेट. काशीद गावचे विद्यमान सरपंच मान्य संतोष शेठ राणे यांची बळीची टाळी. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. आमचा सरपंच हिरोला समीकरण 11 बॉल 7. थोडं स्पीडअप करा विनंती राहील दोन्ही टीमला. फिल्डिंग करणारा सर्वे संघ सुमित वैयक्तिक मैदानाच्या आतमध्ये खेळतोय 38 या धावसंख्येवरती. 10 चेंडूमध्ये 38 धावा त्याने आतापर्यंत केलेल्या आहेत. इथे मात्र रितेश मैदानाकडे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग फटका आहे. आल्या पावली माघारी परतावा लागेल. सलगचा दुसरा धक्का देतोय गोलंदाज या ठिकाणी पारगाव टीमला. 1 मोर विकेट डाऊन. दुसरा खेळाडू बाद. विद्यमान सरपंच मान्य संतोष शेठ राणे यांची बळीची टाळी. आमचा सरपंच आवाज द्या मला.
स्कोर लेवल फक्त एक धावाची गरज आहे. अलिबाग संघाचा कॅप्टन समोर या. अलिबाग पूर्ण संघ व्यासपीठासमोर या. मेगा फायनलचा टॉस देखील होईल पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये. व्यासपीठाच्या मागे असलेल्या संपूर्ण अलिबाग संघाचा स्क्वॉड विनंती राहील आपण व्यासपीठासमोर या. कुणाल वर्सोलकर हा दोन्ही टीम इकडे समोर लाईनअप करायचं आपल्याला. पारगाव आणि अलिबाग दोन्ही टीम या आपल्याला लाईनअप या ठिकाणी करायचं आहे. तर या सामन्याचा हिरो ज्याने 38 धावांची स्फोटक इनिंग साकारली आहे. ते आपण एकत्र देऊ. फक्त नाव कळवा त्याचं. यस सुमित डोंगडे. अलिबाग टीम इकडे लाईनअप करायचं आपल्याला. अलिबाग टीम लाईनअप करायचं आणि पारगाव आपण देखील लाईनअप करायचं.